आता पहिल्या नजरेत हा चॅप्टर फक्त सेल डिव्हिजन बद्दल वाटतो आपल्याला, ठीक आहे. इन रिअल लाईफ मध्ये आपण जर पाहायला गेलो तर लाईफची कंटिन्युटी, लाईफमध्ये होणारी ग्रोथ, जे काही रिपेअर सिस्टम असेल किंवा रिप्रोडक्शन असेल, तर यामागे जे काही प्रोसेस आहे तर या चॅप्टर मध्येच आहे आणि ते आपल्याला समजून जाईल, ठीक आहे. जर आता मी तुम्हाला म्हटलं की आपल्या बॉडीमध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत, तर याची सुरुवात कुठून होत आहे, ठीक आहे. म्हणजे याची सुरुवात किती सेल्स पासून झाली असेल याचा आन्सर जर तुम्हाला विचारला तर तुम्ही साहजिक आहे, तुम्ही म्हणणार आहे की सिंगल सेल पासून झालेलं आहे, ठीक आहे. मग आता त्या सेल पासून पूर्ण ह्युमन बॉडी कसा तयार होतो, लाईक डॅमेज सेलचे जे काही रिपेरेशन होत आहे ते रिपेअर कसे होतात, किंवा नवीन सेल सतत कशा तयार होतात, आणि सर्वात महत्वाचं कॅन्सर सारखे जे डिसीज आहेत त्याची सुरुवात कशी होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सेल सायकल अँड सेल डिव्हिजन मध्ये भेटतात, ठीक आहे. म्हणून हा चॅप्टर फक्त नीटसाठी नाही तर ह्युमन बॉडी आणि मेडिकल सायन्स समजून घेण्यासाठी पण तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्यामुळं हा टॉपिक तुम्ही थोडंसं लवकरात लवकर कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट शिकताना फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा: का होतं, काय होतं आणि कसं होतं, ठीक आहे. व्हॉट, व्हाय अँड हाऊ. जर या 3 प्रश्नाची जर उत्तर आपल्याला भेटली तर हा चॅप्टर आपण डेफिनेटली लॉंग लाईफ लॉंग लाईफ किंवा लाईफ टाईमसाठी आपण हे लक्षात बसणार आहे, ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय हे सगळं आर यू वेटिंग, लाईक हे सगळं जे मॅटर आहे हा एनसीआरटीचं मॅटर आहे, ठीक आहे. पूर्ण एनसीआरटीचं मॅटर इथे मी इथे कॉपी पेस्ट केलेलं आहे, लाईक तुम्हाला लक्षात यावं म्हणून. कारण बरेचदा असं होतं की स्टुडंटला ते एनसीआरटीचं बुक बघून बघून रीडिंग करून थोडंसं बोरिंग वाटतं. थोडंसं एक चेंज ऑफ माइंड म्हणून इथं थोडंसं मी इथं ऍड केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी काही इंट्रोडक्शन वाचून दाखवणार नाही, हे ऑलरेडी तुम्ही रीड केलेलं आहे असं मी गृहीत धरतो. जर रीड केलं नसेल तर एकदा रीड करा आणि परत एकदा व्हिडिओ बघा, ठीक आहे. मी तुम्हाला फक्त याचं एक प्रॉपर एक हे सांगणार, ओरिएंटेशन सांगणार आहे, ठीक आहे. तर हा पूर्ण जे दिसतंय तुम्हाला, आर यू अवेअर दॅट ऑल ऑर्गॅनिझम पासून हा इथपर्यंत, ठीक आहे. या एका इंट्रोडक्शन पार्ट मध्ये थोडंसं तुम्हाला एक काही गोष्टी याची समजून सांगेल मी, हे तुम्ही थोडं लक्षात घ्या, ठीक आहे. आता बघा, हा जो एनसीआरटी मधला हा पहिला पॅराग्राफ आहे, हा पूर्ण चॅप्टरचा एक मूलभूत भाग आहे आपण असं गृहीत धरू. या पॅराग्राफ मध्ये एनसीआरटी आपल्याला एक मूलभूत बायोलॉजिकल प्रिन्सिपल सांगते, लाईक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची सुरुवात एका सिंगल सेल पासून होते, ठीक आहे. तर आता जर सुरुवात फक्त एका सेल पासून झाली तर त्याच सेल पासून लाखो आणि कोट्यवधी सेल्स असलेले ऑर्गॅनिझम कसं तयार होतात, ठीक आहे. हे असं दिलेलं आहे, तर याचा आन्सर आपल्याला माहिती आहे की सेल डिव्हिजन मुळे होत आहे, ठीक आहे. पुढे चालून आपण बघतो की एनसीआरटी मध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या दोन फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक वरती ते सांगतात की लाईक ग्रोथ म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की ग्रोथ म्हणजे सेल नंबर वाढल्यामुळे ऑर्गॅनिझमच्या साईज मध्ये होणारी वाढ, म्हणजे त्याला आपण ग्रोथ म्हणतो, ठीक आहे. ग्रोथ म्हणजे काय, सेल नंबर वाढल्यामुळे आपल्या ऑर्गॅनिझमच्या साईज मध्ये जी काही वाढ होते, ठीक आहे, त्याला आपण ग्रोथ म्हणतो. आणि रिप्रोडक्शन कशाला म्हणतो आपण, रिप्रोडक्शन म्हणजे एक स्वतःसारखं नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे, ठीक आहे. लक्षात आलं. ग्रोथ म्हणजे काय, सेल नंबर वाढल्यामुळे ऑर्गॅनिझमची साईज वाढतं, आणि रिप्रोडक्शन म्हणजे स्वतःसारखा नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. या दोन्ही प्रोसेसचा एकच पाया आहे, त्याला म्हणतो आपण सेल डिव्हिजन, ठीक आहे. आता नेक्स्ट एनसीआरटी पुढे काय कन्सेप्ट सांगते की प्रत्येक पॅरेंट सेल डिवाइड झाल्यानंतर दोन डॉटर सेल तयार करते, ठीक आहे. जे काही पॅरेंट सेल असतात तर पॅरेंट सेल जेव्हा डिवाइड होतात तर डिवाइड झाल्यानंतर प्रत्येकी दोन डॉटर सेल्स तयार करतात. आता ही प्रोसेस एकदाच होत नाही, तयार झालेले जे काही डॉटर सेल्स असतात हे पुन्हा ग्रो होतात, ठीक आहे, आणि पुन्हा डिवाइड होतात. आता याच कंटिन्युअस सेल डिव्हिजनमुळे सेलची संख्या वाढत जाते, लक्षात आलं. आणि शेवटी काय होणार आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होणार आहे, ठीक आहे. परत एकदा सांगतो, हे बघा, पॅरेंट सेल्स डिवाइड होतात, ठीक आहे. प्रत्येक पॅरेंट सेल डिवाइड झाल्यानंतर दोन डॉटर सेल तयार होणार, ठीक आहे. आणि जे काही दोन डॉटर सेल्स तयार झाले हे परत ग्रो होतात आणि परत यांचं डिवायडेशन होते, ठीक आहे. आणि या कंटिन्युअस सेल डिव्हिजन मुळे काय होतं की सेलची जी संख्या आहे ते वाढत जातं, आणि इन द एंड आपल्याला जे काही एंड प्रोडक्ट भेटतं ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स भेटतं आपल्याला, ठीक आहे. आता इथं एनसीआरटीने प्रोजिनी हा वर्ड यूज केलेला आहे, ठीक आहे. तुम्ही आता याच्यात वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की प्रोजिनी वर्ड सुद्धा इथं यूज केलेला आहे. सिंगल पॅरेंट सेल अँड इट्स प्रोजिनी. प्रोजिनी माहिती आहे का तुम्हाला, प्रोजिनी म्हणजे पॅरेंट सेल पासून
पुढे तयार झालेल्या सर्व नवीन जनरेशन मधील सेल्स. लक्षात आलं? पॅरेंट सेल पासून पुढे जे काही नवीन जनरेशन्स मधील जे काही सेल्स आहेत, जे काही तयार होणार आहेत, त्याला म्हणतो आपण प्रोजेनी. ठीक आहे. आता एक साइड ऑफ पार्ट सांगायचं म्हटलं तर कसं काही क्लिनिकल कोरिलेशन म्हणून एक मी ऍड केलं याच्यामध्ये, की एक सांगतो तुम्हाला की मेडिसिन मध्ये जेव्हा ह्युमन डेव्हलपमेंटची सुरुवात होते, तर ते कुठून होते आपल्याला माहिती आहे की झायगोट पासून होते. ठीक आहे. तर हा झायगोट फक्त एक सिंगल सेल असतो. याच एका सेलच्या सतत होणाऱ्या सेल डिव्हिजनमुळं एम्ब्रिओ तयार होतो. आलं लक्षात? आणि त्याच एम्ब्रिओ पासून पुढे एक ह्युमन बॉडी विकसित होतो. म्हणून सेल डिव्हिजन ही फक्त बायोलॉजी मधील प्रोसेस नाही, तर ह्युमन लाईफची एक सुरुवात आहे. ठीक आहे. अजून एक सांगतो तुम्हाला की एमबीबीएस मध्ये एम्ब्रिओलॉजी शिकताना पहिल्याच लेक्चरमध्ये झायगोट पासून होणारी जी सेल डिव्हिजन आहे, तर ते शिकवतात तिथे. त्याच्यामुळे आपल्याला हे आज कन्सेप्ट जो काय आपण समजतोय ना किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, हा पुढे मेडिकल सायन्समध्ये परत तुम्हाला उपयोगी येणार आहे. ठीक आहे. तर हे जस्ट एक इथं दिलेलं आहे बघा, वाचून घ्या तुम्ही पूर्ण. ठीक आहे. की कन्सेप्ट पण आहे याच्यामध्ये, लाईक सिंगल सेल पासून तयार होतं, नंतर ग्रोथ होते. ग्रोथचं पण तुम्ही इथं तुम्हाला सांगले की इन्क्रीज इन नंबर ऑफ increase in size of organisms due to increasing number of cells. ठीक आहे. रिप्रोडक्शन पण सांगितले तुम्हाला की each cells divide into two daughter cells. ठीक आहे. प्रोजेनी पण सांगितलेलं तुम्हाला. क्लिनिकल कोरिलेशन्स पण सांगले तुम्हाला की मेडिसिन मध्ये आपण जेव्हा बघतो की ह्युमन झायगोट मध्ये जे काही डेव्हलपमेंट होतं, सॉरी ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये जे काही हे होते झायगोट होते, हे सिंगल सेल्स पासून तयार होतात. जसे की झायगोट, नंतर एम्ब्रिओ, नंतर फिटस, नंतर बेबी, नंतर अडल्ट. ठीक आहे. हे सगळ्याला माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. हे तुम्ही तुम्हाला सांगितले की ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता आपल्याला हे बघायचं आहे, सेल सायकल. आता हे ते आपल्याला इंडेप मध्ये बघायचंच आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला एक एनसीईआरटीचा पॅराग्राफ दिलेला आहे बघा, की लाईक सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे पहिले तुम्हाला दिलेलं आहे, व्हॉट इज सेल सायकल. ठीक आहे. हे जस्ट एक नॉर्मल एक इंट्रोडक्शन पार्ट असल्यामुळे मी जास्त काही याच्यात ऍड केलं नाही. हे सेल डिव्हिजन पासून हे इथपर्यंत अंडर जेनेटिक कंट्रोल हे तुम्ही एकदा रीड करून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. मी फक्त याचं तुम्हाला एक एक्सप्लेनेशन सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली की एका सिंगल सेल पासून संपूर्ण ऑर्गॅनिझम तयार होतो. पण आता एक नवीन क्वेश्चन निर्माण होतो की सेल डिव्हिजन नेमकी कधी आणि कशी सुरुवात होते. ठीक आहे. सेलला वाटेल त्या वेळी डिवाइड होत नाही. लक्षात आलं? सेल जर असेल, सेलला वाटत असेल की नाही आता डिवाइड होतंय मग डिवाइड होतं, नाही भाई, तसं नाही चालणार. कारण सेल डिव्हिजन ही अत्यंत ऑर्गनाइज, सिस्टमॅटिक आणि कंट्रोल्ड प्रोसेस आहे. ठीक आहे. वेल ऑर्गनाइज आहे, सिस्टमॅटिक पद्धत आहे, लाईक कंट्रोल प्रोसेस आहे, अनकंट्रोल नाही. अनकंट्रोल म्हटलं तर मग ते कॅन्सर होतं. ठीक आहे. तर आता एनसीआरटी मध्ये आपल्याला प्रोसेस दिलेली आहे, तर सेल ग्रोथची एक दिलेली आहे, डीएनए रेप्लिकेशनची एक दिलेली आहे, आणि एक सेल डिव्हिजन एक प्रोसेस दिलेली आहे. ठीक आहे. त्या तिन्ही प्रोसेस एकदम ऍक्च्युली असं पाहायला गेलं तर असं स्वतंत्र नाही आहेत, इंडिव्हिज्युअल नाही आहेत. तर तिन्ही जे प्रोसेस आहेत ते एकमेकाशी जोडलेले आहेत. म्हणजे सर्वप्रथम सेलची ग्रोथ होते, नंतर सेल हा आपला डीएनए रेप्लिकेट करतो, आणि शेवटी सेल डिवाइड होते. जर या तिन्ही प्रोसेसमध्ये एक प्रोसेस जरी एक योग्य प्रकारे झाली नाही, तर तयार होणाऱ्या डॉटर सेल्स नॉर्मल राहत नाहीत. ठीक आहे. म्हणून एनसीआरटी आपल्याला इथं काय म्हणतं की कोऑर्डिनेटेड वे हा शब्द यूज करताय. म्हणजे प्रत्येक स्टेप योग्य क्रमाने आणि योग्य वेळीच झाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट इथं आता जिनोम हा वर्ड यूज केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही आता इथे पूर्ण रीड केला असेल, त्याच्यामध्ये जिनोम हा वर्ड यूज केलेला आहे. आता जिनोम म्हणजे काय, की आता एखादा सेल मधील इनकम्प्लीट जेनेटिक इन्फॉर्मेशन, म्हणजे जेव्हा सेल डिवाइड होते तेव्हा प्रत्येक डॉटर सेलला कम्प्लीट जिनोम मिळणं आवश्यक असते. लक्षात आलं? सेल मधील कम्प्लीट जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे जिनोम. हे कधी होतं? जेव्हा सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन नंतर काय होतं की त्या प्रोसेसमध्ये डॉटर सेलला ना प्रत्येक डॉटर सेलला कम्प्लीट जिनोम मिळणं हे गरजेचे असतं. त्याचं कारण काय आहे की प्रत्येक नवीन सेलला नॉर्मल फंक्शन करण्यासाठी संपूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन लागतं. त्याच्याशिवाय ते काम नाही करू शकत. ठीक आहे. ठीक आहे. चला, अजून एक याच्यामध्ये असं प्रोसेस दिलेली आहे की सेल ग्रोथ दिलेली आहे, डीएनए रिप्लिकेशन दिलेलं आहे, सेलर कंपोनेंट्स दिलेले आहेत. आता या सगळ्याचे सिंथेसिस आणि सेल डिव्हिजन या सगळे जे काही इव्हेंट्स आहेत, ठीक आहे, हे पूर्ण एक निश्चित क्रमाने घडतात. लक्षात आलं? म्हणजे सेलची ग्रोथ होते, नंतर डीएनए रिप्लिकेशन होतो, नंतर सेलर कंपोनेंट्सचे जे काही सिंथेसिस होतं, आणि सेल डिव्हिजन होतं. बेसिकली हे जे काही इव्हेंट आपण बघतोय, सेलचं ग्रोथ, डीएनए रिप्लिकेशन, सेलर कंपोनेंट सिंथेसिस, तर हे सगळे इव्हेंट्स एका निश्चित क्रमाने घडतात. लाईक म्हणजे प्रॉपर एका प्रॉपर वे मध्ये घडतात. यालाच आपण सेल सायकल म्हणतो. ठीक आहे. म्हणजे सेल सायकल म्हणजे फक्त सेल डिव्हिजन नाहीये, एवढं तर तुम्हाला लक्षात आलं असेल. तर सेल डिवाइड होण्यापूर्वी जे काही डिव्हिजन पूर्ण होईपर्यंत घडणार सर्व घटनांना एक निश्चित क्रम आहे, त्याला आपण सेल सायकल म्हटलेलं आहे. ठीक आहे.
समोर एक पॉइंट दिलेला आहे की सेल ग्रोथ ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. पण डीएनए रेप्लिकेशन कंटिन्युअस नसते. लक्षात आलं? आपण जर सेल ग्रोथ बघत असेल, तर ही आपल्याला माहिती आहे की कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे चालूच राहते. पण याच्यामध्ये जे काही डीएनए रेप्लिकेशन सांगितलेलं आहे, तर हा डीएनए रेप्लिकेशन कंटिन्युअस नसतो. ते एक सेल सायकलमधील फक्त एक स्पेसिफिक स्टेज असते, त्याच्यामध्येच होते. म्हणजे आपण त्याला समोर जाऊन आपण शिकणार आहे, ज्याला एस फेज म्हणतो आपण. ठीक आहे? शेवटी डीएनए रेप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर रेप्लिकेटेड क्रोमोझोम्स योग्य प्रकारे दोन्ही जे काही डॉटर सेल्समध्ये वाटल्या जातात. डीएनए रेप्लिकेशन जेव्हा होतो ना, तर हे काय होतं, की जेव्हा डीएनए रेप्लिकेशन होतो, तेव्हा रेप्लिकेटेड क्रोमोझोम्स काय असतात, हे इक्वली किंवा योग्य प्रकारे आपण डॉटर सेल्समध्ये वाटलेले जातात, डिव्हाईड होतात आणि पूर्ण प्रोसेस जी काही पूर्ण प्रोसेस होते ना, तर याच्यावरती जीन्स कंट्रोल ठेवतात. म्हणजे नियंत्रण ठेवतात. म्हणजे कंप्लीट सेल सायकलला जेनेटिक कंट्रोल खाली चालतं आपण असं म्हणतो. ठीक आहे. इथे एक क्लिनिकल किंवा डॉक्टर्स नोट म्हणून ॲड केलेलं आहे, की जेव्हा एखादा सेल सायकलवर नियंत्रण ठेवणारे जीन्स योग्य प्रकारे काम करणं थांबवतात. म्हणजे लक्षात आलं का? जेव्हा सेल सायकल जेव्हा चालू असते, सरळ चालू असते, पण त्याच्यावरती जे काही नियंत्रण ठेवणारे जीन्स असतात, ते योग्य प्रकारे काम करणं जर थांबवतात. तर तेव्हा सेल्सला गरज नसताना डिव्हाईड होऊ लागते. ठीक आहे? म्हणजे गरज नसताना सुद्धा सेल डिव्हाईड व्हायला लागते आणि याचंच जे काही अनियंत्रित ग्रोथ म्हणतो आपण, सेल डिव्हिजन म्हणतो आपण. याचे अनेक प्रकारचे कॅन्सर इथं जनरेट होतात. ठीक आहे. अनकंट्रोल ग्रोथ म्हणजेच कॅन्सर आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. म्हणून जे काही आपण मेडिसिनमध्ये सेल सायकल हा जे बघितलेला हा कॅन्सर बायोलॉजीचा एकदम फाउंडेशन बेस असा मानलेला जातो. लक्षात आलं? शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला, सेल डिव्हिजन एक कंट्रोल प्रोसेस आहे. म्हणजे सेल ग्रोथ होते, नंतर त्याचं डीएनए रेप्लिकेशन होते, नंतर सेल डिव्हिजन होते. हेच एक क्रम आहे. याच क्रमाने हा चालणार आहे. जे काही प्रोसेस आहे ते. प्रत्येक डॉटर सेलला कंप्लीट जिनोम मिळणं आवश्यक असतं आणि डीएनए रेप्लिकेशन सेल सायकलमधील फक्त एक स्पेसिफिक स्टेजमध्येच होते. संपूर्ण सेल सायकल जेनेटिक कंट्रोल खाली काम करतो. ठीक आहे? जिनोम लक्षात आलं? कंप्लीट जेनेटिक इन्फॉर्मेशन. डीएनए रिप्लिकेशन तुम्हाला माहित आहे कधी होते? जेव्हा एक स्पेसिफिक स्टेज येते तेव्हा होते. सेल ग्रोथ कंटिन्यूअस चालते. ठीक आहे? पण सेल सायकल आहे हे कधी चालणार आहे? हे जेनेटिक कंट्रोलमध्ये असेल तर. आलं लक्षात? त्याच्यामध्ये आता हे जे काही आपल्याला दिसते सेल ग्रोथ, डीएनए रिप्लिकेशन, एस फेज. ठीक आहे? हे वाचून घ्या. खूप ईझी आहे. लक्षात येऊन जाईल तुम्हाला. जे काही पहिल्याच्यात दिलेलं आहे सेल ग्रोथ काय होतं माहिती आहे तुम्हाला. डीएनए रिप्लिकेशन एस फेज असतं. माहिती आहे तुम्हाला. सेल डिव्हिजन त्याला आपण एम फेज म्हणतो. ठीक आहे. हे पण माहिती आहे तुम्हाला. असं काही सांगायची गरज नाही. एक इव्हेंट दिलेला आहे याच्यामध्ये बघा. सेल ग्रोथ होते जीवन फेजमध्ये, नंतर डीएनए रेप्लिकेट होतो एस फेजमध्ये. नंतर ते जी2 फेजमध्ये जातात. नंतर मायटोसिस होतं. नंतर सायटोकायनेसिस आणि नंतर 2 इक्वल डॉटर सेल्स इथं आयडेंटिकल डॉटर सेल्स तयार होतात. ठीक आहे? लक्षात आलं? इथे एक अजून एक थोडंसं एक क्लिनिकल इम्पॉर्टन्स म्हणून तुम्हाला एक जस्ट एक सांगितलेलं आहे, की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे, की फ्रॉम अ सिंगल सेल झायगोट टू मल्टिसेलुलर ऑर्गॅनिझम्स हे तयार होतात. ठीक आहे? वुंड हिलिंग माहिती आहे तुम्हाला. सेल डिव्हिजन रिप्लेस डेड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज माहिती आहे तुम्हाला. ब्लड सेल फॉर्मेशन, कंटिन्युअस सेल डिव्हिजन इन बोन मॅरो, मेंटेन्स ब्लड सेल काउंट हे पण माहिती आहे तुम्हाला. कॅन्सर्स हे पण माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. जस्ट एक एक इंट्रोडक्शन म्हणून हा पार्ट घेतलेला आहे. आय थिंक तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. ठीक आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण थोडंसं अजून इन मध्ये बघू. जस्ट एक इंट्रोडक्शन पार्ट म्हणून एक तुम्हाला लक्षात येईल, की आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचंय, कसं शिकायचंय, कोणत्या वेळेने शिकायचंय. त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ बनवलेला आहे. जास्त टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. जस्ट तुम्ही तुमचं रिव्हिजन करत जा, नोट्स काढत चला, एमसीक्यू सॉल्व्ह करत जा, रिपीट करत जा. ठीक आहे. बाकी ऑल द बेस्ट सगळ्यांना. अभ्यास चालू ठेवा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. थँक्यू. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना।